प्रेषितांची कृत्ये 8वा अध्याय वचन 26 ते 39. इथिओपियातील एक मनुष्य जो इथिओपियाच्या राणी कांदतीचा एक प्रतिष्ठित आणि प्रभावशाली अधिकारी होता, तिच्या संपूर्ण खजिन्याचा कारभार पाहणारा, तो येरुसलेममध्ये उपासनेसाठी आला होता. उपासनेनंतर तो आपल्या रथाने परत जात होता आणि रथात बसून तो यशया संदेश त्याचे पुस्तक वाचत होता. हा इथिओपियन अधिकारी उच्चपदस्थ, आदरणीय आणि व्यापक प्रभाव असलेला होता. देवाने पाहिले होते की जेव्हा तो सत्य स्वीकारेल तेव्हा तो इतरांना प्रकाश देईल आणि सुवार्तेच्या बाजूने एक मजबूत प्रभाव निर्माण करेल. देवदूत त्याला प्रकाशाकडे नेण्यासाठी सेवा करत होते आणि पवित्र आत्मा त्याच्या मनाला तारणहाराकडे हळुवार ओढत होता. प्रभूने पवित्र आत्म्याद्वारे त्याला अशा व्यक्तीच्या संपर्कात आणले जी त्याला पूर्ण सत्याकडे मार्गदर्शन करणार होती. पवित्र आत्म्याने फिलिप्पाला सांगितले, जा, त्याचा रथ गाठ. फिलिप रथाजवळ आल्यानंतर त्याने त्या अधिकाऱ्याला विचारले, तू जे वाचतोस ते तुला समजते का? तो उत्तरला, कोणीतरी मला मार्गदर्शन केल्याशिवाय मी कसे समजू शकतो? आणि त्याने फिलिप्पाला रथात बसण्याचे आग्रहाने आमंत्रण दिले. तो ज्या शास्त्रवचनाचा विचार करत होता ते यशयातील ख्रिस्ताविषयीचे भविष्यवचन होते. त्याला मेंढराप्रमाणे वधाला नेण्यात आले. कातरण्यासमोर शांत असलेल्या कोकराप्रमाणे त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याच्या अपमानात त्याचा न्याय काढून घेण्यात आला. त्याच्या पिढीचा कोण विचार करेल? कारण त्याचे जीवन पृथ्वीवरून काढून घेण्यात आले आहे. त्या अधिकाऱ्याने विचारले, संदेष्टा हे स्वतःबद्दल बोलतोय की दुसऱ्या कोणाबद्दल? तेव्हा फिलिप्पाने त्याला येशू ख्रिस्ताद्वारे मिळणाऱ्या तारणाचे महान सत्य समजावून सांगितले. त्याच शास्त्रवचनापासून सुरुवात करून त्याने त्याला येशूची सुवार्ता सांगितली. शास्त्र उलगडताच त्या अधिकाऱ्याचे मन प्रकाशाने आणि उत्सुकतेने भरून गेले. फिलिप्पाने स्पष्टीकरण पूर्ण केल्यानंतर तो अधिकारी सत्य स्वीकारण्यास पूर्ण तयार झाला. त्याने आपल्या उच्च पदाला सुवार्ता स्वीकारण्यापासून अडथळा होऊ दिला नाही. ते पुढे जात होते तेव्हा त्यांना पाणी दिसले. तो अधिकारी म्हणाला, पहा, येथे पाणी आहे. मला बाप्तिस्मा घेण्यास काय अडथळा आहे? फिलिप म्हणाला, जर तू मनापासून विश्वास ठेवत असशील तर तू बाप्तिस्मा घेऊ शकतोस. त्यावर त्या अधिकाऱ्याने धैर्याने कबुली दिली, मी विश्वास ठेवतो की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. त्याने रथ थांबवण्याचा आदेश दिला. दोघेही पाण्यात उतरले, फिलिप आणि तो अधिकारी, आणि त्याला बाप्तिस्मा देण्यात आला. आणि ते पाण्यातून वर आल्यानंतर प्रभूच्या आत्म्याने फिलिप्पाला तत्क्षणी दूर नेले आणि त्या अधिकाऱ्याला तो पुन्हा दिसला नाही. पण तो आनंदाने आपला मार्ग धरत पुढे गेला. तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर क्राइस्ट फॉर यू चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.